नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 22 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, काल दुपारनंतर हळदीच्या दरात पुन्हा काही प्रति क्विंटल मागे म्हणजे 250 ते 300 रुपयाची वाढ पाहायला मिळालेली आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. पण विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा, जेणेकरून असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे नांदेड. आवक आलेली आहे 1526 क्विंटलची. कमीत कमी नांदेडला हळदीला दर मिळाला आहे 11,100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 14,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे लोहा. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 47 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 10,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,101 रुपया. यानंतरची बाजार समिती आहे रिसोड. रिसोड या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 1,320 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 11,675 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,525 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,375 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे मुंबई. लोकल हळदीला आवक आलेली आहे 208 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 18,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 20,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 23,000 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे सेनगाव. लोकल हळदीला सेनगाव या ठिकाणी आवक आलेली आहे 63 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे सांगली. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 8,603 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 23,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 25,100 रुपये. यानंतरची बाजार समिती हिंगोली. आवक आलेली आहे 1,500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 11,900 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,950 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे सांगली. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 11,933 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 15,700 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 26,300 रुपये.